नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7 वाजले. खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणाने संपूर्ण घर उजळून निघाले होते. पक्ष्यांचा आवाज ऐकून दिवसाची सुरुवात केली. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन असतो. नवीन जबाबदाऱ्या घेऊन येतो आणि नवीन आठवणी बनवून जातो. मी एक गृहिणी आहे. माझं जग, माझं घर आणि माझं कुटुंब आहे. कधीकधी लोकांना वाटतं की घर सांभाळणं हे सोपं काम आहे, पण एका गृहिणीच्या दिवसाची सुरुवात सगळ्यांना आधी होते. आज सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं असं मनात आलं. रोजच्या पोळी भाजीपेक्षा आज काहीतरी साधं सगळ्यांना आवडेल असं बनवायचं होतं. तेव्हा मला आठवलं की घरात मॅगी आहे. मॅगी म्हटलं की लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. शाळेतून घरी आल्यानंतर आईने बनवलेली गरमागरम मॅगी खाण्याचा आनंद काय वेगळाच होता. आज तीच भावना माझ्या कुटुंबाला द्यायची होती. मी स्वयंपाकघरात गेले. गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये थोड्या भाज्या, मसाला आणि मॅगी टाकली. मॅगीचा सुगंध संपूर्ण घरात पसरला. स्वयंपाक करतानाही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, कारण मी एक नाश्ता बनवत नव्हते, तर माझ्या कुटुंबासाठी. थोड्या वेळाने मॅगी तयार झाली. मी ती सुंदरपणे प्लेटमध्ये वाढली. घरातील सगळ्यांना आवाज दिला, या नाश्ता तयार आहे. सगळे टेबलवर आले. गरमागरम मॅगी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांनी कौतुकाने सांगितलं, आजची मॅगी खूप छान झाली आहे. ते छोटंसं कौतुक माझ्यासाठी खूप मोठं होतं, कारण गृहिणीला पैशापेक्षा आपल्या कुटुंबातल्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. दिवसभरातील घरातील कामं करताना अनेक वेळा थकवा येतो. कधीकधी वाटतं की आपल्या मेहनतीची कोणाला जाणीव होत असेल का? तर जेव्हा आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, तेव्हा सगळा थकवा दूर होतो. गृहिणीचं आयुष्य फक्त स्वयंपाक, साफसफाई आणि घरकामापुरतं मर्यादित नसतं. ती घरातील प्रत्येक नातं जपते, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते आणि घराला प्रेमानं जोडून ठेवते. आजची सकाळ खूप साधी होती. ना कुठला मोठा कार्यक्रम, ना कुठला महागडी गोष्ट. फक्त एक साधा नाश्ता आणि आपल्या माणसासोबत घालवलेला सुंदर वेळ. मी फोडणीमध्ये अशा भाज्या घातल्यात. गाजर घातली, ढबू मिरची घातली. परत मी त्याच्यामध्ये आता शिजवून घेऊन पाणी ओतायला लागले. एक उकळी काढते. मॅगी म्हटलं की सगळ्यांचा जीव की प्राण. किती खाल्लं तर खाऊच वाटते. बघा, आता मॅगीला उसळी आली. पाण्याला चांगली उसळी आली की मग मी मॅगी मसाला टाकायला लागले. हे पहा, एक नाही तर 2 पुड्या टाकते, कारण ह्या मॅगी मसाल्यामध्ये इतकी चव असते ना की खूप. हा मसाला घातला की मॅगी खूप छान लागते. या मसाल्यामुळेच मॅगीला टेस्ट येते, म्हणून मी एकाऐवजी 2 मॅगी मसाला टाकते आहे. अशा सर्व भाज्या घालून केलेली मॅगी खूप हेल्दी आणि चांगली असते. अशीच मॅगी तुम्ही करून खात जावा. प्रत्येक गृहिणी आपल्या घराची घरी ताकद असते. तिच्या छोट्या छोट्या प्रयत्नामुळे घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मक टिकून राहते. आणि म्हणून आजची ही सकाळ माझ्यासाठी खास होती, कारण मी फक्त मॅगी बनवली नव्हती, तर माझ्या कुटुंबासाठी प्रेमाने भरलेला एक सुंदर क्षण तयार केला होता. मॅगी बघा तयार झाली. आता प्लेटमध्ये मी घालून देते. गरम गरम मॅगी खूप छान लागते. मॅगी खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते, पण मी आज मॅगी बनवली आहे. मॅगीमध्ये हिरवे वाटाणे घालून केलेली पण मॅगी खूप छान लागते. मॅगी आता तयार झाली. आता मी प्लेटमध्ये घालते. मुलगा कधीपासून वाट बघतोय मॅगीची. बघा, आता मी मुलग्याला द्यायला लागले. तो कधीपासून वाटच बघत होता, मॅगी देईल मम्मी. चला, आता मी भाजीची तयारी करते. भाजी धुवून घेण्यासाठी मी मीठ टाकलं पातेल्यामध्ये. हे पहा, कारण भाज्यांना केमिकल वगैरे टाकलेले असतात. भाज्या स्वच्छ धुवून मग बनवलेलं चांगलं असतं, म्हणून मी पाण्यामध्ये मीठ टाकले. नंतर मग एक एक भाज्या टाकायला लागले. बघा, वांगी टाकली, ढबू मिरची टाकली, भेंड्या टाकल्या, बटाटे टाकले. आता फ्लावर टाकते आणि सगळं असं मस्त धुवून घेते मी स्वच्छ पाण्याने. एक थोडा वेळ ठेवते मिठाच्या पाण्यामध्ये. हे बघा, आता भाज्या कापल्या आहेत. मी सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ कापून घेतल्यात. आता फोडणीची तयारी. तेल टाकले, कांदा भाजत आला आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकते.
हे बघा, कांदा लालसर भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते. आता मी थोडंसं हलवून घेते खाली करपू नये म्हणून. कांदा भाजत आला की मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटोपर्यंत. चांगलं टोमॅटो तेलामध्ये भाजले की भाजी खूप चांगली लागते, त्याला चव येते भाजीला. त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे, जसं धनं, तीळ, जिरं हे सगळे मसाले टाकते. मसाले टाकून परत मी हलवून घेणार आहे. त्याच्यामध्ये हळद टाकणार, परत लाल तिखट चवीनुसार, मीठ टाकते. मीठ टाकून परत मी हलवून घेणार. हे पहा, मीठ टाकलं आपल्या चवीनुसार. आम्हाला थोडं मीठ जास्तच लागते. बाकीचं कुठला मसाला टाकत नाही मी. शेंगदाण्याचं कुटं वगैरे हेच टाकते मी. परत मग शेवग्याची शेंग वगैरे टाकली मी. आता भाज्या सगळ्या टाकते मी. सगळ्या धुवून घेतलेल्या भाज्या टाकते त्याच्यामध्ये. कारण माझ्याकडं थोड्या थोड्या भाज्या होत्या ना, मग त्या भाज्या मी सगळ्या मिक्स करायला लागले भाजी. कारण एक वांगी, एक बटाटा, एक फ्लावर असं थोड्या थोड्या भाज्या होत्या. त्याचीच म्हटलं, मिस्टर बोलले मिक्स भाजी कर, म्हणून मी मिक्स भाजी करायला लागली. मिक्स भाजी पण खूप छान लागते. सगळ्या भाज्यांची चव त्या ह्याच्यामध्ये उतरते आणि ही भाजी पण खूप छान लागते. करून बघा तुम्ही. आता बघा, भाजी झाकण ठेवून ठेवते मी. भाजी आता शिजायला लागली. थोडी कच्चीच ठेवते वांगे वगैरे. बघा, थोडीशी आता भाजी शिजली की थोडी कोथिंबीर घालते मी. आता कोथिंबीर घातली की किती भाजी छान लागते, चव खूप येते कोथिंबीरीने. बघा, आता माझा स्वयंपाक सगळा होत आला आहे. चपात्या वगैरे झाल्या. हे बघा, गरम गरम चपात्याही करून घेतल्या मी 5-6. गरम गरम चपात्याही आमच्या घरात आवडतात, थंड कोण खात नाही. चपात्या करायला लागले आता. तेल, तवा गरम झाला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते मी. तेलावर थोड्या मिरच्या भाजून घ्यावं म्हटलं. मिरची मी प्रत्येकच खातो आहे, हे मिस्टर काय खात नाहीत. कोळ्या कोळ्या मिरच्या आहेत, ह्या थोड्यासं भाजून घ्यावं म्हटलं तोंडी लावायला, म्हणून तेल टाकून मी भाजून घ्यायला लागले मिरच्या. हे बघा, चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मीठ लावून खायचं, छान लागते. असंच कधी कधी कोळ्या मी मिरच्या मार्केटमधून आणत असते आणि असंच भाजून हे जी खरडा वगैरे करत असते किंवा दही घालून. बघा, आता मुलग्याला ताट देते. ताटामध्ये चपाती वगैरे आहे. सगळं जेवण वगैरे झालं. आता ओटा वगैरे धुतला, गॅस वगैरे पुसून झालं माझं. हे बघा, पाणी वगैरे आलं होतं. पाणी आल्यावरच कामं होतात माझी. प्यायचं पाणी भरून घेतलं, भांडे वगैरे घासून झाले. हे बघा, प्यायचं पाणी माप 2-3 तास असतं. पाण्याचं काही टेन्शन नाही. असं गॅस मस्त पुसून घेतला. पाणी खूप वेळ असतं, पाण्याचं काही टेन्शन नाही. पाणी आल्यावरच कामं होतात माझी. सगळी घरातली कामं झाली. नंतर 4 वाजले. मिस्टरांना बाहेर जायचं होतं म्हणून चहा ठेवला. गरम गरम चहा मिस्टरांना दिला. आम्ही पिलो चहा बटर दिला मिस्टरांना. हे बघा, पाऊस पडतोय बाहेर. मग मिस्टर बोलले 4 वाजता चहा कर, म्हणून चहा केला. हे बघा, मिस्टरांना चहा देते आता. चहा बटर खायचा आहे त्यांना. हा होता आजचा ब्लॉग. मुलग्याला पण दिला चहा, आजची स्टोरी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. चपात्या मी करून घेतलेत. सकाळचा भात होता, मी भाताला पण फोडणी लावून घेतली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.